ह्या सगळ्या का पाळते ते पाहायचं असेल तर व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा, कळेलच तुम्हाला। आज है हमारा फेयरवेल, सॉरी देखो ये स्वप्न मधु काय रे मधुर आहे और हम आए। सगळ्यात आधी कॉलेजनी चांगलं जेवण ठेवलं होतं, सो आधी ते करून घेतलं आणि मग बाकीच्या सगळ्या फ्रेंड्सला भेटलो आणि सगळे लाईनमध्ये उभे राहिले होते कारण आमची एंट्री चालू होणार होती, सो ते झालं। उशिरा पोहोचल्यामुळे फॅकल्टीने डायरेक्ट आम्हाला पहिल्या बेंचवर बसायला सांगितलं। त्यानंतर कार्यक्रम चालू झाला, आमच्या रिस्पेक्टेड प्रिन्सिपल सरांचं भाषणही झालं आणि त्याच्यानंतर जी एंटरटेनमेंट चालू झाली, आमच्या फर्स्ट इयरने असला राडा घातला होता ना, असलं भारी भारी केलं होतं आमच्यासोबत। डान्स बिन्स त्यांचे सगळे एक नंबर होते। आमच्यापेक्षा आम्ही त्यांना जसं फ्रेशर्स दिलं त्याच्यापेक्षा बेटर क्वालिटीचं त्यांनी आम्हाला फेअरवेल दिले। गाईज करणी वेसी भरणी खूप छान डेकोरेशन वगैरे झालं होतं। हे आमचे गिफ्ट्स कधी आम्हाला देतील असं आम्हाला झालं होतं, इतके छान होते। त्याच्यानंतर गेम स्टार्ट झाले। हा गेम चालू आहे सगळा, मी कॅप्टन आहे, हा क्लू आहे आणि आम्ही शोधतोय चिठ्ठ्या, आम्हाला विनर व्हायचंय। व्लॉगच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं व्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण की ह्या का पाळत्यात ते, तर ह्या पाळत्यात ते कारण की क्लू सापडला होता तो घेण्यासाठी। आणि आम्हाला डायरेक्ट फायनलची चिठ्ठी भेटलेली आहे, आम्ही डायरेक्ट टॉपचा कार्यक्रम करतो। गेमची प्रोसेस मोठी होती, पण काय आता तुम्हाला सांगितलेच पाहिजे। गर्ल्स आणि बॉईज अशा 2 टीम होत्या आणि 2 अशा चिठ्ठ्या होत्या। एक झालं की एका चिठ्ठीत दुसऱ्या प्लेसचा क्लू असतो, ते असं सगळं कोड लँग्वेजमध्ये त्यांनी लिहिलेला होता आमच्या ज्युनियर्सनी। खूप डेंजर विषय होता, 10 क्लूज होते, पण आम्ही डायरेक्ट शेवटचा सापडला आम्हाला आणि तो गेम तिथं स्टॉप झाला। पण मज्जा इतकी आलती ना, काय सांगू तुम्हाला। त्यानंतर बाकीचे गेम्स चालू झाले आणि मला चिठ्ठी आली टंग ट्विस्टरची, पण मी ते खूप बरोबर म्हणले होते। पिकले पेरू पिवळे पेरू, पिकले पेरू पिवळे पेरू, पिकले पेरू पिवळे पेरू, पिकले पेरू पिवळे पेरू, पिकले पेरू पिवळे पेरू। ते आल्या डायरेक्ट झाला धप्पा, जसं सर आणि त्या सोबत लागता आम्हाला डायरेक्ट फील आला की शाळेपर्यंत फिमेल वर्जन भेटल्या। भावडेकडे सारखं सगळीच गाणी वाजवायची, तर मग हे पण गाणं वाजवा। गाणी सरांना बघितले श्रेयाची माझी कॉन्ट्रोवर्सी अबाउट फॅकल्टी, त्याच्यानंतर आमचा डान्स, असं खूप काय काय केलं आणि ॲट द एंड म्हणजे एंड चालू होता, म्हणजेच शेवट गोड असतो, सो तो केक कट करून आम्ही करत होतो। खूप इमोशनल झालं होतं, पण मज्जा पण खूप आली। त्यानंतर आमच्या फॅकल्टीचे प्रिशियस वर्ड्स अबाउट अस। हॅपी एंडिंग, पर स्वतःला सांगा की पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त।
अरे आमच्या ज्युनियर्सनी लय काय काय केलं होतं भाई आमच्यासाठी. हे जे होतं ना, हे थंब प्रिंट करायचं त्या ट्रीवरती, असलं भारी वाटत होतं ना. पण ते आम्ही सगळं चुकवलं होतं. बट ॲट द एंड खूप मजा येत होती आम्हाला ते करताना. मग शेवटला आम्ही ते केलं व्यवस्थित. बट ते खूप छान होतं, सगळ्यांचे थम्स होते. ती ॲक्टिव्हिटी खरंच स्पेशल होती आमच्यासाठी. म्हणजे इवन सगळ्याच गोष्टी. थँक्यू सो मच माय ज्युनियर्स गाईज, सगळ्यांना खूप थँक्यू. त्याच्यानंतर आता एवढं ज्युनियर्सनी केलंच आहे म्हणलं, थोडीफार त्यांची नजर नको का काढायला. तर मी त्यांची नजर काढली, त्यांच्यासोबत खूप बोलली आहे, त्यांना खूप थँक्यू केलं आहे. आणि असंच आमचा दिवस संपवला. खूप फोटो वगैरे खूप 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 काय काय आहे. सो सगळं ॲट द एंड सगळं करून घेतलं. जे काय बोलू आता, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.